नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत अगदी आपल्या स्टाईलमध्ये बटाट्याचा पराठा म्हणजेच आलू पराठा. आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी येथे 5 ते 6 बटाटे उकडून घेतले आहेत. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. हिरव्या मिरच्या 2 ते 3 बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, ओवा आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मैदा देखील घेऊ शकता. आलू पराठ्याच्या स्टफिंगसाठी सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि त्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची. त्यानंतर वरून आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालायचा व बारीक चिरलेली मिरची. त्यानंतर त्यामध्ये कांदा देखील घालायचा व उकडलेला बटाटा बारीक चिरून त्यामध्ये घालायचा. त्यावरती वरून अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून भाजी एक 4 ते 5 मिनिट वाफवून घ्यायची. अशा प्रकारे आपली पराठ्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी रेडी आहे. आता कणकीचं थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये ही फिलिंग भरून घ्यायची आहे. त्यासाठी मी दाखवल्याप्रमाणे बटाट्याच्या भाजीचा एक गोळा बनवायचा, पण त्यासाठी बटाटा थोडासा मॅश करून घ्यायचा व असं पोळीमध्ये जसं आपण पुरण भरतो तशा प्रकारे ह्याचं स्टफिंग करून घ्यायचं आणि छान गोल पराठा लाटून घ्यायचा. त्यानंतर तवा थोडा गरम झाल्यानंतर त्यावरती तेल किंवा तूप लावायचं आणि पराठा छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा. अशा प्रकारे खमंग असा पराठा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.